20,000 रुपये पगार मिळालाच पाहिजे. आणि कोण म्हणताय देत नाही? आणि कोण म्हणताय देत नाही? पगार आमच्या हक्काचा. फडणवीस सरकार होश में हो. अजित दादा होश में हो. आनंदी अवघडे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर आज आंदोलन आयोजित केलेलं आहे. 4 डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी काम बंद असं बेमुदत संप सुरू केलेला आहे. आणि सरकारकडं सेविकांच्या वतीनं संघटनेनं काय मागण्या ठेवलेल्या आहेत. यामध्ये सेविका मदतनीस यांना मानधनवाढ मिळाली पाहिजे. सेविकांना 26,000 रुपये मिळाली पाहिजे. मदतनीसना 20,000 रुपये मानधनवाढ मिळाली पाहिजे. आजच्या महागाईच्या काळात जे आता त्यांचं जे मानधन आहे ते पुरेसं नाही आणि म्हणून त्यांना जगण्या एवढं मानधन मिळालं पाहिजे. ही आमच्या या संपातली मुख्य मागणी आहे. त्याशिवाय ज्या सेविका 65 वर्षानंतर रिटायर होणार आहेत, घरी जाणार आहेत, तर ते घरी जाताना त्यांना काहीतरी सन्मानानं भविष्यकाळात जगता यावं, त्यांच्या म्हातारपणात जगता यावं आणि म्हणून त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. ही आमच्या आत्ताच्या संपातली एक पुढची मागणी आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलाय की अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्रॅज्युटी मिळण्यासाठी पात्र आहेत. गुजरात सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि गुजरात राज्यातल्या सेविका मदतनीसना ग्रॅज्युटी मिळती. तर महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे. ही आमची या संपातली मागणी आहे. आणि त्याशिवाय जे आहार बिल जे मिळतं सेविका मदतनीस यांना, तर ते प्रति लाभार्थी 8 रुपये मिळतं. प्रति लाभार्थी 8 रुपये म्हणजे 8 रुपयामध्ये आता चाही कुठं मिळत नाही. अशा वेळेला ह्या सेविकांनी आपल्या मुलांना त्या 8 रुपयामध्ये 2 वेळा आहार द्यायचा. एकदा जेवण नाश्ता द्यायचा आणि एकदा जेवण द्यायचं. तर 8 रुपयामध्ये त्यांना शक्य नाही. आणि एका बाजूला सरकार एवढी महागाई प्रचंड वाढवत आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या आहार बिलात वाढ करत नाही. आणि हा एवढा विरोधाभास आहे की ह्यांना 8 रुपये तुम्ही असा आहार दिला पाहिजे, एवढ्याच वजनाचा दिला पाहिजे अशी सक्तीही त्यांच्यावर केली जाते. आणि म्हणून आहार बिलाची रक्कम वाढवून द्यावी, मग इमारतीचं भाडं वाढवून द्यावं, हे आमच्या प्रमुख आणि कमी असणाऱ्या मागण्या आहेत. आणि सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करतंय आणि म्हणून गेले 1 महिना हा संप करावा लागतोय आम्हाला. आणि आम्ही हा संप चालू ठेवलेला आहे. सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून मग आम्हाला आमच्या पद्धतीने आक्रमकपणे आम्ही महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार. आणि सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ही आंदोलन चालू राहणार. जर सरकारने तरीही केलं नाही तर आम्ही रास्ता रोको, जेल भरो असे आक्रमकपणे आंदोलन करू. आणि आम्ही हे आमच्या ज्या आंदोलन सुरू आहे, ज्या मागण्या आमच्या सरकारकडे सांगितलेल्या आहेत त्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही काही थांबणार नाही, हा आमचा सरकारला इशारा आहे. दुसरी गोष्ट आहे की सरकारनं अंगणवाडी सेविका मदतनीस एकतर आम्ही 14 दिवस सरकारला नोटीस देऊन आम्ही संप सुरू केलेला आहे. आणि हा नोटीस देऊन संप सुरू केलेला असताना सुद्धा सरकारनं प्रकल्पाच्या मार्फत सेविका मदतनीस यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत की तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकतो म्हणून. आणि सरकार त्यांच्या सेविकांच्या न्याय मागण्यासाठी सेविकांनी संघटनेच्या वतीनं सरकारला नोटीस देऊन हा संप केलाय. तर तुम्ही बेकायदेशीर तुम्ही संपात सहभागी झाला, तुम्ही सेवा खंडित केल्या, मुलांना लाभार्थ्यापासून आहारापासून वंचित ठेवला, असा आहार ठेवून त्या सेविकांना सरकारनं नोटिसा दिलेल्या आहे. तर त्या नोटिसात आम्हाला मान्य नाही. एकतर सरकारला आम्ही पगारवाढीच्या आधी तुमच्याशी चर्चा केली आणि तुम्ही जर पगारवाढ केली असेल तर आम्हाला संप करायचा गरज नव्हता. आणि मग तुमच्या लाभार्थ्यांची तुम्हाला काळजी पडलेली आहे तर आमच्या मानधन वाढवा आणि आहार सुरू करा. आणि मग ह्या जर नोटिसा सरकारने दिलेल्या आहेत, ह्या नोटिसांची आम्ही हात होळी करणार आहे. आणि ह्या सगळ्या नोटिसा आम्हाला मान्य नाहीत, आम्ही त्या जाळून टाकणार आहेत. आधी आम्ही नोटीस दिलेली आहे सरकारला, आधी संपाची नोटीस आम्ही दिलेली आहे. तर आमचं म्हणणं आधी ऐकून सरकारने घ्यायला पाहिजे होतं. म्हणून आम्ही ह्या नोटिसा मान्यच करत नाही. आम्ही त्या नोटिसांची होळी करणार आहे आणि सरकारला आम्ही इशारा देणार आहे. आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हा संप आणि आमचं हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, हा आमचा इशारा आहे. धन्यवाद. कारवाई करणारे शासनाचा धिक्कार असो, कारवाई करणारे शासनाचा धिक्कार असो. या सरकारचं करायचं काय? घरातच गेल्याशिवाय राहत नाही.
मदतनीसला 20,000 रुपये पगार मिळालाच पाहिजे. आणि कोण म्हणताय देत नाही? आणि कोण म्हणताय देत नाही? पगार आमच्या हक्काचा. फडणवीस सरकार होश में आओ. अजित दादा होश में आओ. फडणवीस अजित दादा चले जाओ. मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे.